आपण पाहताय झी न्यूज मराठी मुंबई दिनांक। आता पाहूया अर्थविषयक घडामोडींशी संबंधित आमचं विशेष सदर अर्थपूर्ण। आयडिया सेल्युलर लिमिटेड या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं खास विमेन्स सिम कार्ड बाजारात आणली आहेत। पुण्यात झालेल्या एका खास कार्यक्रमात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हस्ते हे विमेन्स कार्ड लॉन्च करण्यात आलं। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 60 किलो वजनी गटात मुंबईच्या ललित मोहितेनं सर्वाधिक वजन उचलत स्ट्रॉंग मॅनचा खिताब पटकावलाय। विविध वजनी गटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडूंनी भाग घेतला होता। दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रेटर मुंबई पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध वजनी गटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय खेळाडूंनी भाग घेतला। इतर खेळांच्या तुलनेत काहीसं मागे पडलेल्या या खेळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज आयोजकांनी यावेळी व्यक्त केली। या खेळाडूंना म्हणजे आर्थिक जर सहाय्य खेळाडूंना झालं तर जास्तीत जास्त खेळाडू प्रगती पण करू शकतील। अंगमेहनतीचा असलेला हा खेळ काहीसा खर्चिक असल्याने खेळाडू आर्थिकदृष्ट्या मागे पडतायत। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तसंच प्रायोजकांनी आर्थिक सहाय्य करावं अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली आहे। किती वेळा असं होतं की कॉस्ट्यूम वगैरे घ्यायचे एवढे एक्सपेन्सिव्ह आहेत, 12-12 हजाराचे कॉस्ट्यूम्स वगैरे आहेत, डाईटला वगैरे खर्च तो स्वतः आम्ही पगारातून कशी तरी तडजोड करून करतो। पण जर आम्हाला स्पॉन्सर वगैरे भेटलं तर आम्ही इंटरनॅशनल लेवलला आणखीन चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो। जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी पुढे येऊन जे आता महाराष्ट्रातून भूमिपुत्र मुलं तयार होतात त्या लोकांना आपल्या कंपनीतर्फे खेळून त्यांचा होप सोडून त्या लोकांना एक म्हणजे वेगळं असं आकर्षण मार्केट करून त्यांनी पुढे आणलं पाहिजे। या स्पर्धेत 60 किलो वजनी गटात ललित मोहिते याने सर्वाधिक वजन उचलत स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकावला। खेळाडूंचा कसब लागलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राजीव कासलेसह रेश्मा जठार, झी न्यूज मराठी। पुन्हा भेटूया रात्री 12 वाजता दिवसभरातल्या विशेष घडामोडींसह झिरो अवर। पाहत रहा झी न्यूज मराठी।